तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल टेचिकॅपमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या महिलांना गॅसचे जे पैसे येते ते येणार नाही आहे, कोणत्या महिलांना हे येणार नाही आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्समध्ये बोलणार आहोत। तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जसेच की मी जे पण नवीन अपडेट टाकीत असतो तर ते तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल। तर मित्रांनो ही प्रस्तावना वाचण्याच्या अगोदर तुम्हाला एक वॉर्निंग देतो की तुम्ही या व्हिडिओला बिलकुल स्किप केलं ना तर तुम्हाला हे पैसे जे तर मिळणार नाही आहे, लोकांना मिळणार आहेत, तुम्हाला मिळणार नाही। तर याला बिलकुल बी स्किप करू नका। तर इथंही आपण प्रस्तावना वाचूया। तर इथं बघा की राज्यातील मुख्यमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्रिफिल म्हणजेच रिफिल परत आपल्याला भेटणार आहे आणि उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने घेतला गेला आहे। तर सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेचे नाव आहे मित्रांनो। या नावाने राबवण्यात येत आहे आणि 30/7/2024 वाचा क्रमांक 2 शासन निर्णय शुद्धीपत्रक दिनांक 4/9/2024 अन्वये काही तरतुदी सुधारित करण्यात आल्या आहेत। तपाती मंत्रिमंडळाच्या दिनांक 23/9/2024 रोजीच्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत। सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे। वास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान तेथे महिलांना प्राप्त होईल। सबब न्यानुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर मित्रांनो तुम्हाला समजलेच असेल, म्हणजे की पुरुषांच्या नावावर जे पण गॅस आहे तर ते लवकरात लवकर आपल्या महिलांच्या नावावर ते ट्रान्सफर करावे असे त्यांनी सांगितलेलं आहे। ते ट्रान्सफर नसल्याने, महिलांच्या नावावर नसल्याने ते पैसे तुम्हाला मिळत नाही आहे। तर हे तुम्हाला काम तर पहिलं करावे लागेल। हे अगर तुम्ही केलं तर लवकरात लवकर पैसे तुमच्या बँकमध्ये डायरेक्ट जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो। तर तुम्हाला समजलं असेल की आता तुमच्या खात्यामध्ये पैसे येत का नाही आहे, तर याच्यामुळं हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत नाही आहे मित्रांनो। तर तुम्ही लवकरात लवकर जे हे तुमच्या नावावर असेल तर ते महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या। आणि हा मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की जेव्हा महिलांच्या नावावर करता तर KYC करून घ्या, ते खूप जरुरी आहे। तर KYC केली तर खूप चांगलं होईल आणि लवकरात लवकर पैसे हे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। तर ही पुढची प्रस्तावना आपल्या समोर आलेली आहे, तर ही पण आपण वाचून बघूया। तर इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असेल, महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यानंतर व त्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पात्र ठरेल। मूळ शासन निर्णय दिनांक 30/7/2024 मधील अन्न अटी व शर्ती व शासन शुद्धीपत्रक दिनांक 4/9/2024 मधील सुधारित तरतुदी कायम राहतील। सदरील शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 23/9/2024 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतक क्रमांक असा आहे: सदर शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने
सांकेतिक करून काढण्यात येत आहे। तर तुम्हाला याच्यामध्ये बी ते सांगितलेलं आहे की जे पुरुषांच्या नावावर जे गॅस सिलेंडरचे जे पण आहे तर ते आपल्याला महिलांच्या नावावर हस्तांतर करण्यात यावे असं त्यांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2,500 पर्यंतचे तुम्हाला बक्षीससुद्धा इथे या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करून ठेवा, जसेच की माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळावेत आणि लवकरात लवकर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळावी। चला मिळतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोवर लोक बाय।